शेवटी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आज. हो, आज हप्ता आलेला आहे आणि आज सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला. किती? 3,000 रुपये. हो बरोबर, तुम्ही बरोबर ऐकतायत बहिणींनो. 2 महिन्याचे पैसे आहेत हे. 2 महिन्याचा हप्ता आहे हा. तर तुमचा जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा प्लस फेब्रुवारी. ओके, तर या 2 महिन्याची ही रक्कम आहे 3,000 रुपये. तसेच तुम्हाला 16,500 रुपये संदर्भात पण मोठी अपडेट मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. मोठी अपडेट 16,500 रुपये संदर्भात. ओके, ही माहिती पण आहे तुम्हाला या संदर्भात पुढे पाहायला मिळेल अपडेट. ओके, 16,500 रुपये संदर्भात काय अपडेट आहे पुढे समजेलच. तर बघा, जेवढ्या पण पात्र बहिणी आहेत आणि ज्या बहिणींची KYC झालेली आहे अशा बहिणींच्या खात्यामध्ये शेवटी 2 हप्ते शासनाने टाकले. निवडणूक असल्याकारणाने, ZDPची निवडणूक असल्याकारणाने आता हप्ता वाटप करण्यात आलेला आहे. चेक करा सर्वांनी मेसेज. हो, तुम्ही मेसेज चेक करा. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वाटप सुरू झाला. हे बघा, हप्ता जो वाटप सुरू झालेला आहे हा 2 टप्प्यात येत आहे. पहिले तुम्हाला 1,500 रुपये येणे सुरू झाले. 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असेल, चेक करा. जे 1,500 आले ते पहिले जानेवारीचे आले आणि त्यानंतर लगेच 1-2 तासानंतर तुम्हाला अजून 1,500 रुपये दिले जात आहे आणि ते फेब्रुवारी महिन्याचे दिले जात आहे. 2 मेसेज येत आहे. हा दुसरा मेसेज. 1-2 तासानंतर लगेच दुसरा मेसेज येत आहे. चला, किती जणांना हप्ताला ते बघा पहिले आता. चला, तुम्हाला सांगतो मी किती जणांना हप्ता आला आणि भरपूर बहिणी अपात्र करण्यात आलेला आहे. भरपूर बहिणींचा हप्ता जो आहे तो बंद करण्यात आलेला आहे. शासनाने त्या बहिणींचा हप्ता बंद का केला हा सवाल बहिणी विचारत आहे. आमचा हप्ता बंद का केला? आम्हाला दर महिन्याला हप्ता का मिळत नाही? तर याबद्दल बहिणी निराश आहेत, कारण भरपूर बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. आणि काय कारण आहे ते आपण मागील 1 हप्त्यापासून बघतच आहोत. काय कारणमुळे झालेलं आहे आणि कशामुळे बहिणींचा हप्ता थांबवला गेलेला आहे आणि त्यावरती आता काय तोडगा निघत आहे, या सर्व गोष्टी आपण बघितल्या. परंतु आज मी तुम्हाला एक असा आकडा सांगणार आहे की तो आकडा ऐकून तुम्ही शॉक व्हाल. हो, तुम्ही शॉक व्हाल, कारण लाडक्या बहिणींची एक धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि ती धक्कादायक माहिती तुम्हाला पुढे समजेलच. व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. पहिले तुम्हाला आनंदाची बातमी मी देतो. तर जानेवारीचा हप्ता 19वा हप्ता आहे. मकर संक्रांतीच्या पहिलेच हा हप्ता दिला जाणार होता, परंतु तेव्हा फक्त डिसेंबरचा हप्ता देण्यात आला. त्यामुळे 19वा हप्ता जानेवारीचा सुरुवात झाला 1,500 रुपये. आज वाटप सुरुवात झालेली आहे आणि हा हप्ता ज्यांना आला तर त्या हप्ता आल्याच्या टाईमपासून तर पुढील 1-2 तासात लगेच दुसरा हप्ता दिला जात आहे, तो म्हणजे 20वा हप्ता. जो 20वा हप्ता आहे त्याचे पण 1,500 रुपये. फेब्रुवारीचा आगाऊ हप्ता हा दिला जात आहे पहिलेच, तो देखील आजच वाटप सुरुवात झालेला आहे त्याची. आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता आला असेल तर कमेंट करून सांगा. आणि तुमच्या खात्यामध्ये आता फेब्रुवारीचा पण हप्ता लगेच 1-2 तासामध्ये येईल. चला, आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि ज्यांना हे दोन्ही पण हप्ते आले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. सर्व माहिती देतो, सर्व अपडेट समोर आलेले आहे. आणि ज्यांना कोणाला हप्ता आला नसेल त्यांच्या खात्यामध्ये हप्ता कसा जमा होणार आहे त्याबद्दल पण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा फक्त. पाहता पुढे माहिती. राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं, लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. राज्यातील सर्वात फेमस योजना माझी लाडकी बहीण योजना, ही योजना सर्वात फेमस योजना आहे. योजनेमार्फत दर महिन्याला तुम्हाला हप्ता मिळतो बहिणींनो. आणि हे बघा, आता ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये 2 टप्प्यात हप्ता जमा होत आहे 3,000 रुपये आणि त्याबद्दलच आपण आता माहिती बघणार आहोत. आणि हे बघा, 16,500 16,500 रुपये संदर्भात महत्त्वाचे अपडेट आहे. आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे लाडक्या बहिणीनं, तुम्हाला चांगलंच माहीत आहे ज्या बातम्या मी तुम्हाला देत असतो, बातम्या, टॉप बातम्या,
त्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्या बातम्या ज्या काही न्यूज आहेत त्या तुम्हाला पुढे पाहायला भेटतील, त्या पण कडक बातम्या असतात आणि त्या बातम्या तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही. सर्वसामान्य जनतेसाठी त्या बातम्या असतात. शासनाने काही महत्त्वाचे निर्णय असतात घेतलेले जनतेसाठी, ते महत्त्वाचे निर्णय, काही नवीन योजना, काही लाभ, त्याबद्दल त्या अपडेट असतात, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये ती अपडेट पाहायला मिळत नाही. फक्त माझ्याकडे ती माहिती येते, त्यामुळे मी तुम्हाला सांगत असतो. चला, काय अपडेट आहेत, काय नवीन बातम्या आलेल्या आहेत समोर, त्या पण आपण बघणार आहोत. माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे लाडक्या बहिणींनो, या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आपलं चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावरती सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा. आता मी तुम्हाला डायरेक्ट माहिती देतो आणि जो आकडा समोर आलेला आहे तो एक धक्कादायक आकडा समोर आलेला आहे. तो आकडा बघा तुम्ही आता आणि काय झालेलं आहे नेमकं, एवढ्या बहिणींचा हप्ता बंद का केला जात आहे आणि कशामुळे तो आता बंद झाला आणि 3,000 रुपये वाटप सुरू, त्याबद्दल पण माहिती बघा. चला, आता तुम्हाला डायरेक्ट मुद्द्याची माहिती मी देतो. हे बघा, तर काय माहिती आहे समजून घ्या. लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी, 24 लाख महिलांचा लाभ बंद. बघा, हा एक धक्कादायक आकडा समोर आहे. 24 लाख, किती? 24 लाख बहिणींचा हप्ता बंद, लाभ बंद. तर बघा, KYC करून पैसे न येण्यामागचे कारण, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा झाला, यानंतर आता बहिणी जानेवारीच्या फेब्रुवारीची वाट बघत आहेत आणि तो हप्ता देखील वाटप सुरू झालेला आहे. दरम्यान जानेवारीचा हप्ता येण्याआधीच लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो की भरपूर बहिणींना हप्ता देखील आलेला नाही मागील, तर आता त्या बहिणी फार नाराज झालेल्या आहेत आणि मागील एक आठवड्यापासून आपण याबद्दल अपडेटच बघत आहोत. काय झालं नेमकं, कशामुळे हप्ता आला नाही, काय झालेलं आहे, KYC करून देखील हप्ता आलेला नाही आणि ज्या बहिणीने KYC केले होते त्यांच्याकडून काही पर्याय चुकीचे निवडण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबलेला आहे. त्यांचा हप्ता आता अंगणवाडी सेविकांमार्फत दुरुस्त होणार आहे आणि तेव्हा त्यांचा हप्ता चालू होईल असं बोलण्यात येत आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. हे बघा, दरम्यान जानेवारीचा हप्ता येण्याआधीच लाडक्या बहिणींना मोठा फटका बसला आहे. लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही, बरोबर. हे बघा, आता 1500 बंद झाले, लाडक्या बहिणी संतापल्या, 4 जिल्ह्यातील महिलांचा उद्रेक, रस्त्यावर उतरल्या आणि 24 लाख महिलांचा लाभ बंद. बघा, बहिणी रस्त्यावरती उतरत आहेत, उद्रेक करत आहेत, आंदोलन करत आहेत आणि तक्रार देत आहेत. तसंच साईटवरती पण तक्रार सुरू आहे आणि अशा पद्धतीने कार्यालयात महिला व बालकल्याण तिथे पण महिला तक्रार देत आहे. तर तक्रार दिल्या जात आहेत. आता त्या संदर्भात आता आदेश देण्यात आलेला आहे. आदेश असा देण्यात आलेला आहे, अंगणवाडी सेविकांना आदेश देण्यात आलेला आहे की ज्या ज्या बहिणींचा हप्ता बंद आहे त्यांची घरोघरी जाऊन तपासणी करा, कागदपत्र चेक करा. ती बहीण पात्र असेल तर त्यांना लगेच लाभ सुरू करा लगेच, असं बोलण्यात आलेलं आहे. बघा, त्यामुळे ज्या ज्या बहिणींचा हप्ता थांबलेला असेल त्यांना हप्ता मिळेल, डिसेंबरचा पण हप्ता मिळेल आणि लवकरच तो सुरू केला जाणार आहे असं बोललं जात आहे. चला, ही माहिती महत्त्वाची होती. आता हप्ता वाटपबद्दल आपण समजून घेणार आहोत, तसेच पुढे काय घडलं या संदर्भात. 24 लाख बहिणींचा हप्ता बंद, त्याबद्दल काय अपडेट आहे बघा, ती अपडेट पुढे. बघा आता पुढे, तर लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करण्यास सांगितले होते. KYC करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 होती. त्याआधी KYC करणे अनिवार्य होते. दरम्यान KYC न केलेल्या महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. अशातच KYC करूनही 24 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला आहे. बघा, कशामुळे झालेला आहे, पर्याय चुकीचे, त्यामुळे हप्ता बंद झालेला थांबलेला आहे. 24 लाख महिलांचा लाभ बंद, कारण काय आहे त्याचं समजून घेऊया. लाडकी बहीण योजनेत 24 लाख महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे
KYCमध्ये झालेली चुकी, KYC करताना अनेक तांत्रिक अडचणी किंवा प्रश्न व्यवस्थित न समजल्याने महिलांनी चुकीचे उत्तरे दिले आहेत. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. KYCमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत आहे, काय म्हटलेलं बघा. प्रश्न कसा होता, तो एकदम गुंतागुंतीचा प्रश्न होता. बहिणींना तो प्रश्न समजलाच नाही, त्यामुळे चुकीचा पर्याय त्यांनी निवडला, त्यामुळे त्यांचा हप्ता थांबलेला आहे. तुमच्या घरातील कोणी सरकारी नोकरीत नाही ना, याचे उत्तर नाही असं यायला हवं होतं. नाही ना, तर मग इथे काय म्हटलेलं आहे, तुमच्या घरात सरकारी नोकरीत नाही ना, मग याचं उत्तर नाही हवं होतं, परंतु अनेकांची या प्रश्नाचे उत्तर होय असं लिहिलं. त्यामुळे या अडचणी निर्माण झाल्यात आणि महिला पात्र नसल्याचे KYCत समोर आले. त्यामुळे महिलांना पैसे मिळाले नाहीत, परंतु आता यावर राज्य सरकारने तोडगा काढला आहे. तर बघा, जे गुंतागुंतीचा प्रश्न होता त्यामध्ये आता तोडगा काढलेला आहे. आता तोडगा काय निघलेला आहे तो तोडगा तुम्हाला सांगतो मी. हे बघा, आता थेट अंगणवाडी सेविका करणार पडताळणी. लाडकी बहीण योजनेत KYCमुळे ज्या महिलांचे पैसे रखडले आहेत त्यांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविकांद्वारे ही पडताळणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. बघा, आता घरोघरी येऊन अंगणवाडी सेविका काय करणार, तुमचं आधार कार्ड चेक करणार. तुम्ही कागदपत्र तयार ठेवा. तुमचं पतीचं आधार कार्ड चेक करणार. त्यानंतर तुमचं रेशन कार्ड चेक करणार. आता रेशन कार्ड का महत्त्वाचं आहे, रेशन कार्ड म्हणजे तुमचं उत्पन्न त्यामध्ये असतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे का ते बघितलं जाणार आहे. 2.5 लाखपेक्षा कमी असेल तर तुम्हाला लाभ मिळेल. 2.5 लाखपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल वर्षाचं तर मग तुमचा हप्ता बंद होईल. तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का ते पण बघितलं जाणार आहे. तसेच तुम्ही सरकारी कर्मचारी आहात का, तुमचे पती सरकारी कर्मचारी आहात का, किंवा तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी आहेत का, तुमच्या घरात किती जण लाभ घेत आहेत. 2पेक्षा जास्त जण लाभ घेत असेल तर 1 जणाचा हप्ता बंद. तसेच तुम्ही 2 योजनेचा लाभ घेत आहेत का ते पण बघितलं जाणार आहे. तसेच तुम्ही इन्कम टॅक्स आयकरदाता आहात का ते पण बघितलं जाणार आहे. या सर्व गोष्टी आता हे अंगणवाडी सेविकांमार्फत चेक होणार आहेत आणि या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत. चला, आता ही तर अपडेट होती ज्यांचा हप्ता बंद झालेला आहे त्यांच्यासाठी. तर त्यांच्यासाठी आता अंगणवाडी सेविका पडताळणी करणार आहेत आणि ज्या बहिणी पात्र असतील त्यांचा हप्ता सुरू केला जाणार आहे. या संदर्भात अपडेट होती. आता आपण जाणून घेऊया किती बहिणींना हप्ता आला. चला, त्याबद्दल माहिती बघा आता सर्व. चला, आता मी तुम्हाला सांगतो. मी सुरुवातीला तुम्हाला बोललो की 2 मेसेज लाडक्या बहिणींना, 2 मेसेज. पहिला मेसेज 1500 रुपयेचा जानेवारीचा आणि दुसरा मेसेज 1500 रुपयेचा फेब्रुवारीचा. हे बघा, जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत त्यामुळे जानेवारीचा हप्ता पहिले वाटप सुरुवात करण्यात आलेलं आहे. तुम्हाला आला असेल तर कमेंट करून सांगा. आला असेल तर हो आले, हो असं लिहा. 1500 आले म्हणून असं कमेंट करून लिहा. ओके. आणि जरी राहिलं तर तुमचं जिल्ह्याचं नाव पण टाकून द्या त्यामध्ये, कारण समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यात आले आणि कोणता जिल्हा बाकी आहे. ओके, जिल्ह्याचं पण नाव टाका आणि किती आले, 1500 आले ते पण तुम्ही टाका कमेंटमध्ये. आणि हे बघा, आता जिल्हा परिषदच्या निवडणूक आहेत. मकर संक्रांतीच्या अगोदर शासन तुम्हाला 3000 रुपये देणार होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे 3000 रुपये देता आले नाहीत. हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर आता योग्य वेळ आहे जानेवारीचा आणि फेब्रुवारीचा हप्ता देण्याची. त्यामुळे जानेवारीचा हप्त्यासोबत तुम्हाला फेब्रुवारीचे पण 1500 मिळाले तर तुम्हाला 3000 रुपये वाटप केली जाऊ शकते, सांगता येत नाही. परंतु 1500 रुपये तर पहिले दिले जातात, त्यामुळे लगेच तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे पण 1500 रुपये आले तर खूप बरं होईल. परंतु बघू आता शासनावरती आहे ते, कारण शासन तुम्हाला मागच्या वेळी 3000 रुपये देणार होतं, तर आता चान्स आहे शासनाकडे 3000 रुपये पण तुम्हाला दिले जाऊ शकतात. तुम्ही मोबाईलचे मेसेज चेक करत राहा. अचानकपणे कोणत्या क्षणी हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींनो. ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती. तर पहिले जानेवारीचा हप्ता वाटप सुरू करण्यात आलेला आहे. तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला नसेल तर कोणत्याही क्षणी अचानकपणे तुम्हाला मेसेज येईल आणि तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल लाडक्या बहिणींनो. ओके, तर ही माहिती द्यायची होती तुम्हाला. फारच महत्त्वाची माहिती होती ही लाडक्या बहिणींसाठी. ओके, चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती सांगितली मी तुम्हाला.
आणि ज्या बहिणींचा हप्ता बंद झालेला आहे त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पुन्हा पडताळणी होणार आहे. जी बहीण पात्र असेल त्यांचा लाभ पुन्हा सुरू केला जाणार आहे. अपात्र असेल तर लाभ कायमचा बंद होईल, तेथूनच बंद होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे आता टॉप कामाच्या बातम्या बघा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती बघितलं, आता टॉप बातम्या बघा आणि व्हिडिओ पूर्ण बघून जा, तुमच्यासाठीच माहिती आहे पुढे पण. आणि या टॉप बातम्या ज्या आहेत फार महत्त्वाच्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे बघा 16,500 16,500 रुपये संदर्भात अपडेट काय ते अपडेट राहिलेलं आहे, ती अपडेट बघूया आपण. चला आता पुढे बघा संपूर्ण माहिती सिंपल सोप्या भाषेमध्ये टॉप बातम्या. हे बघा पहिलीच बातमी आपण इथे बघणार आहोत. पहिली बातमी आहे बीडच्या शेतकऱ्याची कमाल. शेतात फक्त 80 रोपं लावली आणि वर्षाला करतोय 12 लाखाची कमाई. काय बातमी आहे चला समजून घेऊया. शेतकरी भावासाठी फार महत्त्वाची बातमी आहे. तसेच पुढे शेतकरी भावांसाठी अजून एक बातमी आहे, व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा बदलत्या काळात शेतीचे स्वरूप झपाट्याने बदलत असून अनेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत आता नगदी आणि कमी जोखमीच्या पिकाकडे वळताना दिसत आहे. केवळ पारंपरिक शेतीवरच नव्हे तर सुशिक्षित तरुणही शेतीकडे व्यवसाय करू म्हणून पाहू लागले आहेत. वाढते उत्पन्न खर्च, अनिश्चित हवामान, पाण्याची टंचाई यामुळे शेती करणे अधिक आव्हानात्मक बनले असले तरी योग्य पीक निवड आणि नियोजन केल्यास शेतीतून मोठे उत्पन्न मिळू शकते. हे अनेक उदाहरणातून स्पष्ट होत आहे. योग्य केला यशस्वी ठरला. हे बघा काय म्हटलेलं आहे, प्रयोग केला यशस्वी ठरला. आता जो प्रयोग या शेतकरी भावाने केला होता तो त्याचा यशस्वी ठरलेला आहे. तर हे बघा महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील दत्तात्रय घुले, तर दत्तात्रय घुले यांनी अशाच प्रकारे पारंपरिक शेतीचा मार्ग सोडून वेगळा विचार केला. दुष्काळासाठी ओळखल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यातील केडसांगवी गावात राहणाऱ्या दत्तात्रय घुले यांनी खजूर लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. आणि हवामानातील टोकाचे बदल, कधी अतिवृष्टी तर कधी तीव्र दुष्काळ यामुळे नेहमीची पिके वारंवार हाताची जात होती. या परिस्थितीत शेती टिकवण्यासाठी त्यांनी पर्यायी पिकांचा अभ्यास केला आणि खजूर लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. बघा खजूर लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. 80 रोपं लावली. किती रोपं लावली त्यांनी? 80 रोपं लावली फक्त. मीडिया रिपोर्टनुसार दत्तात्रय घुले यांनी अवघ्या 1.5 एकर क्षेत्रात सुमारे 80 खजुराची झाडे लावली आहेत. आणि या लागवडीमधून त्यांना दरवर्षी अंदाजे 10 ते 12 लाख रुपयाचे उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे खजूर हे पीक तुलनेने कमी पाण्यावर चांगले उत्पादन देते, त्यामुळे दुष्काळी भागासाठी ते अधिक उपयुक्त ठरत आहे. आणि त्यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील इतर शेतकरीही खजूर लागवडीकडे आकर्षित होत आहेत. झाडामागे 15 ते 20 हजाराची कमाई. दत्तात्रय घुले यांनी बीड जिल्ह्यातील बार्ली जातीच्या खजुराची लागवड केली आहे. ही जात दर्जेदार उत्पादनासाठी ओळखली जाते. खजूर लागवड करताना 2 झाडांमधील अंतर साधारण 25 बाय 25 फूट ठेवले जाते. एका एकरात सुमारे 65 झाडे लावता येतात. योग्य देखभाल केल्यास प्रत्येक झाडापासून 180 ते 200 किलोपर्यंत फळे मिळू शकतात. बाजारात या खजुराला चांगली मागणी असल्याने एका झाडामागे सुमारे 15 ते 20 हजार रुपयापर्यंत उत्पन्न मिळते. त्यामुळे कमी क्षेत्रातही शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. ओके, चला ही बातमी समजली. पुढील बातमी बघा. चला बातमी नंबर 2 आहे. शेतकरी भावांसाठी जी बातमी आहे, तर शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी 30 जूनपूर्वी सरसकट कर्जमाफी. कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा.
कर्जमाफी संदर्भात तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत, कर्जमाफी संदर्भात अपडेट संदर्भात. चला शेवटी अपडेट आली. 30 जूनपूर्वी सरसकट कर्जमाफी भेटणार आहे शेतकरी भावांना, त्याबद्दल ही बातमी आहे. राज्यातील हे बघा, राज्यातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आता राज्य सरकारने या संदर्भात अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. 30 जून 2026 पूर्वी राज्यातील पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल, अशी घोषणा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. बघा, तर 30 जूनच्या पहिलेच तुम्हाला कर्जमाफी तुमची केली जाणार आहे शेतकरी भावांनो, त्या संदर्भात ही बातमी आहे. शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे हे आमचे कर्तव्य आहे. कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि त्यानंतर 30 जूनच्या आत सर्व प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले जाईल, असे कृषी मंत्री भरणे यांनी स्पष्ट केले. आलं तुमच्या लक्षात? तर शेतकरी भावांनो, 30 जूनच्या आतच सर्व शेतकरी भावांची, पात्र शेतकरी भावांची कर्जमाफी केली जाणार आहे. त्याबद्दल शेतकरी भावांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी होती. चला, ही बातमी तुम्हाला समजली. आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत आणि मी जे तुम्हाला बोललो तो 16,500 रुपये, 16,500 रुपये संदर्भात अपडेट पाहायला मिळेल. चला ती बातमी आपण आता बघूया. बघा आता ती पुढील बातमी. चला शेवटची बातमी आहे बातमी नंबर 3. भारतात क्रॅश झाले सोने चांदीचे दर, आकडा एकूण वाटेल आश्चर्य. बघा, आश्चर्य वाटणार, तुम्हाला आश्चर्य वाटणार आहे, कारण आश्चर्य वाटण्यासारखीच बातमी आहे. सोने चांदीचे दर आता क्रॅश झाले. काय आहे बातमी समजून घ्या. भारतापासून सुमारे बघा 6,000 किलोमीटर दूर असलेल्या स्वित्झर्लंडच्या दावोस शहरात जागतिक आर्थिक मंचावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचे भाषण केले आहे. त्यांच्या या बोलण्यामुळे भारतातील सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. बघा, ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर लष्करी कारवाई न करण्याचे आणि युरोपियन देशावर अतिरिक्त 10% शुल्क न लावण्याचे सांगितले. यामुळे जागतिक व्यापार युद्धाची भीती कमी झाली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने चांदीची मागणी घटली, ज्याने किमती खाली आल्या आणि 21 जानेवारीला रात्री घडलेल्या घटनेचा परिणाम दुसऱ्या दिवशी बाजारात दिसला. चांदीच्या किमतीत मोठी घसरण झालेली आहे. बघा, चांदीच्या किमतीत एका दिवसात सुमारे 16,491 रुपयांनी प्रचंड घसरण झाली. बघा, मी तुम्हाला बोललो तो 16,500 रुपये संदर्भात तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल आणि हीच ती अपडेट आहे. तर चांदीच्या किमतीत बघा 16,491 म्हणजे जवळपास 16,500 रुपयांनी चांदी प्रचंड खाली घसरलेली आहे. बघा, तर ही अपडेट होती 16,500 रुपयाची चांदीची अपडेट होती. तर हे भाव एवढे खाली घसरलेले आहेत चांदीचे एका दिवसात. 16,500 रुपये, हे बघा 16,500 रुपयेपर्यंत चांदी घसरली आहे. आणि बघा पुढे माहिती, चांदी प्रति किलो 3,20,075 रुपये होती, जी दुसऱ्या दिवशी 3,03,584 रुपयावरती खाली आली. बघा, 3,20,000 वरून डायरेक्ट 3,03,000 पर्यंत चांदी खाली आलेली आहे. आणि ही घसरण गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक होती, कारण चांदी ही उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. जागतिक बाजारातील स्थिरता आल्याने मुनाफा काढण्यासाठी विक्री वाढली आणि किमती पडल्या. यामुळे चांदी खरेदी करणाऱ्यांना फायदा झाला, पण विक्रेत्यांना तोटा सहन करावा लागला. आता पुढे बघा, सोन्याच्या किमतीत झालेली कमी. हे बघा, सोन्याच्या किमतीतही मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोन्याची किंमत 10 ग्रॅम 1,55,204 रुपयावरून 1,51,499 रुपयापर्यंत खाली आले. बघा, तर सोन्याचे भाव पण खाली आलेले आहेत 4-5 हजार रुपयाने, म्हणजेच 3,705 रुपयांची घट. त्यानंतर 23 कॅरेट सोने 1,50,892 रुपये, 22 कॅरेट 1,38,773 रुपये आणि 18 कॅरेट 1,13,624 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यामुळे सोने खरेदी करणाऱ्यांना प्रति 10 ग्रॅमवर सुमारे 4,000 रुपयांची बचत होणार आहे. ही घसरण सर्व प्रकारच्या सोन्यात दिसली, ज्याने दागिने आणि गुंतवणूकदारांवर परिणाम झाला.
आता बघा, घसरणीची मुख्य कारणे. ट्रम्प यांच्या भाषणामुळे जागतिक व्यापार युद्धाची धास्ती कमी झाली, ज्याने गुंतवणूकदारांनी सोने चांदी विकून फायदा काढला. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्याने सोने चांदी दरावर दबाव आला. सुरक्षित गुंतवणुकीची मागणी घटली आणि जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता आल्यासारखे वाटले. याशिवाय ग्रीनलँडच्या मुद्द्यावर तणाव कमी झाल्याने बाजारात सकारात्मक वातावरण जे आहे ते निर्माण झाले. हे सर्व घटक एकत्र येऊन किमतीत घसरण घडलं. ओके, तर या गोष्टीचा असा परिणाम झाला. चला ठीक आहे, आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाच्या बातम्या बघितल्या, ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळणार आहेत. टॉप कामाच्या बातम्या मी तुम्हाला सांगितल्या, एक एक माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये समजून सांगितली. चला, या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून सांगा. आणि यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात सर्व व्हिडिओ असतात. आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही आणि केला जाणार पण नाही. धन्यवाद. लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांचं मनापासून धन्यवाद. इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद.